सध्या इन्फर्टिलिटीचे प्रमाण खूप वाढत आहे. आमच्याकडे जेव्हा हे पेशंट्स येतात तेव्हा आम्हाला काउन्सिलिंग पासून सुरुवात करावी लागते. कारण हे पेशंट खूप स्ट्रेसमध्ये असतात. काउन्सिलिंग जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला कळून येतं की हे किती डिप्रेशनमध्ये आणि किती स्ट्रेसमध्ये आहेत. हा विचार येतो की ती स्त्री कोणत्या कोणत्या मानसिकतेतून जात असेल आणि हा त्रास देणारे दुसरे कोण नाही तर आपला समाज, आपल्याच घरातले लोक. समाज म्हणजे कोण? तुम्ही आणि आम्ही. या उलट आपण जर अशा पेशंटला मुख्यत्वे करून त्या स्त्रीला भावनिक, मानसिक आधार दिला आणि आपण तिला मोटिवेट करून दुजोरा दिला तर मग तिला नक्कीच रिझल्ट पण येतील आणि ती इन्फर्टिलिटीच्या प्रोसेसमधून जाताना तो जर्नी एन्जॉय करून किंवा आनंदाने त्या ट्रीटमेंट्स घेईल आणि तिला नक्कीच आई पण मिळेल. तर मग यामध्ये समाजाचा, त्या स्त्रीच्या पतीचा, सासरच्यांचा आणि माहेरच्यांचा देखील सहभाग असायला हवा. ती स्त्री आनंदी असायला हवी. तरच आपल्याला तिला चांगला रिझल्टही देता येतो आणि ती आनंदाने तिचं आईपण देखील एन्जॉय करू शकते.